शहरातून आहे। पुण्यातील एका तरुणानं बोगस पदवी प्रमाणपत्राद्वारे बँकेमध्ये नोकरी मिळवल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे। वैभव जाधव असे या तरुणाचं नाव आहे। वैभव जाधवनं पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एका कॉलेजमधून शिक्षण घेतलंय। बीकॉम उत्तीर्ण होत त्यानं पदवी सुद्धा मिळवली होती। मात्र त्याची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघडकीला आलंय। विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून ठाण्याच्या एका बँकेमध्ये तो कार्यरत आहे। हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पुण्याच्या चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान पुणे विद्यापीठाच्या नावानं बोगस प्रमाणपत्र देणारा रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जाते। 2021 साली वाणिज्य ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अगोदर आमच्याकडे महाविद्यालयामध्ये सायन्स आणि आर्ट या दोनच शाखा सुरू होत्या आणि तुम्ही सांगताय की वाणिज्य डिग्री, तर हे खोटं आहे। फ्रॉड सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी चौकशीला बोलवून घेतले। जेव्हा वेबसाईट चेक केल्यानंतर विद्यापीठाच्या असं लक्षात आलं की याच्या पाठीमागं याच्याबरोबर आणखी काही साथीदार आहेत की ज्यांनी हे असं फ्रॉड डिग्री मिळवलेली आहे। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे विद्यापीठाशी साधर्म्य असलेल्या संकेतस्थळावरून गुणपत्रिका, बनावट रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जाते। पदवी प्रमाणपत्रावर 2018 मध्ये बीकॉम झाल्याचं नमूद आहे। कॉलेजच्या कागदपत्रांवर 2014 चा उल्लेख आहे।